श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन सुंदर आहे, पण ते तसं जगता यायला हवंय, हे उमजायला हवंय. लाख बहाणे असतात आनंदासाठी, पण स्वतःसाठी ते कळायला हवेत. श्रोते हो, मन मारून न जगता मन भरून जगता आलं की आयुष्य सुंदर होतं. जाऊ देत, बघू नंतर कधीतरी. यातून बाहेर पडून स्वच्छंदी राहता आलं पाहिजे. आयुष्य आपलंय, आनंदी जगलं पाहिजे. लाख बहाणे असतात जगण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, पण एकच बहाणा पुरेसा असतो, मन नाराज करून घेण्यासाठी. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतः भोगलेल्या वेदनेची जाणीव ही जिवंत असली की त्या व्यक्तीस इतरांच्या वेदना या लवकर कळतात. मग ते नातं रक्ताचं असो की नसो. सर्वोत्कृष्ट तोच आहे ज्याच्याकडे चिकाटे पण जिद्दी नाही, वाणी आहे पण कटुता नाही, मवाळ आहे पण दुर्बल नाही, आणि ज्ञान आहे पण घमंडी नाही. कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोट ही सुद्धा सोडतात, कारण नाती ताकदीनं नाही तर मनानं निभवावी लागतात. कारण नसताना गोड बोलण्याचं सोंग करणारी माणसं म्हणजे सावधानतेचा इशारा. मनावर दगड ठेवून वाईट परिस्थिती ही सहन कशी करावी हे स्त्रीकडून शिकावं. आयुष्य म्हणजे कधी कृष्ण होऊन कुणाला योग्य मार्ग दाखवावा, तर कधी अर्जुन होऊन कृष्णाकडून योग्य मार्ग शिकावा. प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत ही सर्वस्वापेक्षा अधिक असते. भरून आलेलं डोळं हे खरं तर मायेसाठी तहानलेलं असतात. बघणाऱ्याला मात्र त्यात फक्त पाणी दिसतं. वेळेनुसार बदलावं लागतं, नाहीतर आपलीच लोक आपला घात करतात. भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडंसं समजून घेतलेलं चांगलं असतं. भाकरी खाण्यापेक्षा जास्त वेळ भाकरी बनवायला लागतो, आणि त्याही पेक्षा जास्त वेळ भाकरी कमवायला लागतो. सर्वांचे खरे चेहरे दाखवणारी गोष्ट म्हणजे आपली वाईट वेळ. तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेवू नका, कारण हळवं मन ज्याचं असतं त्याला आजकालच्या जमान्यात बरोबर गोड बोलून बोलून पद्धतशीर फसवलं जातं. शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. दुनियादारी समजली की माणूस कमी बोलतो आणि स्वतःच्या कामांकडे जास्त लक्ष देतो. एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल, मात्र लांबून मजा पाहणारी माणसं आपल्यासोबत कधीच नकोत. तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर नियती तुमच्याही भावनांशी खेळणार आहे. आयुष्यात जगण्याचा सोपा नियम आहे, जे आपल्यासोबत होऊ नये असं वाटतं ते दुसऱ्यासोबत करू नये. धूर्त लोक प्रामाणिक माणसांना शोधून फसवतात. खरा मित्र तोच
जो निम्या रात्री सुद्धा आपल्यासाठी गुगल पे, फोन पे उघडतो. ती लाट कोणाचीच नसते, समुद्राला खिळवत असते आणि किनाऱ्याला जळवत असते. जे एकटे राहतात त्यांना विचारा, कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येतात की मनातून? जगातली सगळ्यात मोठी माया म्हणजे आई, आणि त्या पलीकडची माया म्हणजे बहीण. बाबांना साड्या सांगणारी आईच असते, आणि बाबा रागावला की पदरामागे लपवणारी तीच असते. आठवणी या फक्त सागर किनाऱ्यावरच नसतात, काही आठवणी नदीच्या काठावरही दडलेल्या असतात. माणसाला त्याचं भोग हे भोगूनच संपवावं लागत असतात. ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. जी माणसं इतरांना सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात, त्यांच्यातच खरी माणुसकी जिवंत असते, आणि त्यांनाच खरी माणसं म्हणता येईल. लोकांना तुमच्या यशाचं कौतुक कधीच नसतं. जर तुमच्या यशामुळं त्यांचा फायदा होणार असेल तर ते तुमचं कौतुक करतात. समाधानी नसाल तर किती पैसा कमावला तरी सगळं व्यर्थ आहे. समाधानातच सर्वात मोठं सुख आहे. दुसऱ्याविषयी राग धरून ठेवणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखं असतं. माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी का वागतो हे नेहमी लक्षात ठेवतो. ज्या व्यक्तींना विनाकारण गैरसमज करून घेण्याचा आजार झालेला आहे, त्या व्यक्तींनी माणसांच्या गर्दीतून थोडं दूर राहिलेलं बरं असतं. बेडकाला सोन्याच्या वेटेवर जरी ठेवलं तरी ते गटारातच उडी मारणार. काही लोकांचंही असंच असतं. हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही पुन्हा नाही. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा.